ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने रुमाल मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, गुरुचरित्र ह्या थोड्याशा मध्य जो भाग असतो म्हणजे ज्याला इंटरवल असं आपण म्हणतो, तर ते इंटरवलच्या पुढचा जो भाग आहे तो पिक्चर आख्यान पुढे जाणार आहे आणि हळूहळू ते क्लायमॅक्स कडे येणार आहे. कारण आपण सुरुवातीलाच पहिल्या अध्यायालाच हे सांगितलं, या संपूर्ण गुरुचरित्राचा महत्वाचा भाग काय आहे, तर आपल्याला महाराजांपर्यंत घेऊन जाणं आणि महाराजांची आणि आपली भेट होणं, की महाराज नेमके कोण आहेत, ते कसे आहेत आणि आपल्याला ते कसे भेटतात, याची अनुभूती मिळणं हे गुरुचरित्राचं मुख्य ध्येय आहे. आणि 50व्या अध्यायापर्यंत जाता जाता आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अर्धा भाग आता संपल्यानंतर पुढच्या अर्ध्या भागाकडे आपण आज जात आहोत. त्यातला अध्याय क्रमांक 31 हा आज आपला चिंतनिकेसाठी आहे. मागच्या अध्यायात आपण बघितलं की जी माहूरची स्त्री आहे, तिचे यजमान जे आहेत ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात गाणगापूरला आल्यानंतर. अनेक व्याधींनी ग्रस्त असतात आणि त्या व्याधी दूर व्हावी यासाठी जी काही ख्याती महाराजांची पसरलेली असते त्या अनुषंगाने गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पतिराजांचं जे काही व्याधी आहे ती दूर होईल अशा विश्वास ठेवून ती स्त्री अनेक प्रवास करत त्या गाणगापूरच्या वेशीपर्यंत पोहोचते आणि वेशीवरती आल्यानंतर तिच्या पतीचा देहांत होतो आणि ते अतिशय खंत व्यक्त करते की असं का करावं देवाने, की ज्याच्या विश्वासावरती मी एवढा प्रवास करून एकट्याने आले आणि त्याच्या दारापर्यंत येऊन आता थोड्याच वेळात त्याची माझ्यावरती कृपा होईल, माझं दर्शन त्याचं होईल आणि अशा वेळेला माझ्या पतीचं निधन व्हावं. तर अतिशय दुःखीत होऊन ती त्या ठिकाणी आक्रोश व्यक्त करते आणि त्या ठिकाणी एक यती येतो, एक संन्यासी त्या ठिकाणी पोहोचतो आणि तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती काही समजण्याच्या अवस्थेमध्ये नाही. आणि मग त्याच अनुषंगाने पुढची आता आजच्या 31व्या अध्यायातली गोष्ट आहे. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अपूर्व ऐका, योगेश्वर तो कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. की आता जो तो यती आहे, तो संन्यासी आहे, तो स्त्रियांचं धर्म काय, स्त्रियांनी काय काम करायला पाहिजे किंवा कुठलं कर्म, आचार त्यांचे असले पाहिजेत, याच्याविषयी तो निरूपण करणार आहे. तर हे नामधारका गंगाधर सरस्वती, तू आता शांत चित्ताने याचं श्रवण कर. आता हा आजचा अध्याय जो आहे तो आपण थोडासा विचार करायला हवा. कारण हे गुरुचरित्र जे लिहिलं गेलंय ते साधारणतः 14व्या शतकात लिहिलंय, म्हणजे जवळपास आजच्यापासून 700 वर्ष पूर्वी. आणि जे काही सांगितलं गेलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत या पुराणातील आहेत. त्यामुळे साधारण 2-2.5 हजार वर्षांपूर्वीच्या या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या काळाला अनुसरून काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आत्ता 2021 काळ चालू आहे आणि अशा कालावधीमध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अशक्य सुद्धा आहेत आणि आजच्या समाजाला त्या मान्य सुद्धा होणार नाहीत. कारण त्यावेळेला किंवा भारत हा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे पुरुषांचं वर्चस्व हे पूर्णतः या आपल्या संस्कृतीवरती आहे. परंतु आज जर आपण 2021 चा कालावधी बघितला तर स्त्रिया सुद्धा तेवढ्याच क्षमतेने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येतायत आणि पुरुषांनी एवढंच ते कर्तृत्व सुद्धा त्या ठिकाणी दाखवतायत. त्यामुळे ह्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण दुर्लक्षित करणं हेच आजच्या हिताचं आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला घेण्यासारखं आहे, जे आजच्या काळाला सुद्धा सुसंगत आहेत, अशाच काही गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि त्या दृष्टीनं आता जे ते यती आहेत,
हे संन्यासी जे काही विशिष्ट कारणासाठी तिथे आलेले आहेत. अर्थात ते यतिराज म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी महाराज आहेत. कारण त्याच गुरु महाराजांवर विश्वास ठेवून ती स्त्री माहूरपासून गाणगापूरपर्यंत आलेली आहे. योगेश्वर म्हणती तीयसी, स्त्रियांचे आचार मज पुससी, सांगेन तुझा विस्तारसी, भवसागर तरावया. की तू मला आता विचारलंस, की स्त्रीनी नेमकं काय करावं? कारण आता पतीचं निधन झालं आहे. त्यामुळे ती एकटी स्त्री आहे. त्या एकटी स्त्रीला आणि वय तिचं अतिशय कोवळं वय आहे. 20-21 वर्षाची ती मुलगी आहे. त्यामुळे अशा मुलीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा राहतो आपण याची नक्की कल्पना करू शकतो. आजही 2021 मध्ये सुद्धा ह्या समस्या तेवढ्याच तीव्र आहेत. 700 वर्षांपूर्वी तर ह्याची समस्या आणखीन तीव्र असेल. आणि म्हणून ती महाराजांना त्या विचारते, की "मग आता मी काय करावं? कसं आचरण माझं असावं? याबद्दल तुम्ही मला कृपया मार्गदर्शन करावं." आणि त्यावेळेला महाराज एक गोष्ट सांगतात, जी गोष्ट आहे अगस्त्य मुनीची, की पूर्वी विंध्य नावाचा एक पर्वत आहे आपल्या भारतामध्ये. विंध्य पर्वताची रांग आहे. जसं सह्याद्री पर्वत रांग आहे तसं विंध्य पर्वत रांग आहे. तर ह्या विंध्याची गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे, की हा विंध्य पर्वत हा सगळ्या पर्वत रांगांमध्ये अतिशय छान, त्याच्यावरती खूप सारी झाडं, घनदाट जंगल, पशु, पक्षी, फळं अशा सगळ्यांनी तो असा भरलेला असा तो विंध्य पर्वत होता. परंतु एक गोष्ट त्याच्याकडे कमी होती म्हणजे त्याची उंची. आणि ते उंची कमी असल्यामुळे एके दिवशी नारद मुनी जे आहेत ते त्या ठिकाणी भ्रमण करता त्या विंध्य पर्वतावरती पोहोचले आणि विंध्य पर्वतावर पोहोचल्यानंतर त्या विंध्यानी मानव रूपामध्ये येऊन नारद मुनींचं दर्शन घेतलं. कारण नारद मुनी हे ब्रह्मर्षी आहेत आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि नारद शेवटी कळलावी नारद आहेत, की कुठेतरी चांगली गोष्ट चालली असेल तर त्याच्यात थोडंसं सहहेतुक, की मुद्दामून एखादी गोष्ट करण्यासाठी पुढील जे काही नियोजन असेल, तर त्या गोष्ट कारण भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचं ज्यांना अवगत आहेत, असे ते नारद मुनी आहेत. तर त्या दृष्टीने त्यांनी त्यांना थोडंसं त्या विंध्याला असं सांगितलं, की "बाबा रे, तुझ्याकडे सगळ्या गोष्टींची मुबलकता आहे. छान घनदाट जंगल आहे, पशु-पक्षी सगळं एकदम छान वातावरण आहे. म्हणजे तुझ्या इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं. परंतु तुझ्याकडे एका गोष्टींची कमतरता आहे. म्हणे नारद विंध्यासी, "आणिक पर्वत नाही तुझ सरसे, समस्त वृक्ष तुझ भासी, महारम्य स्थळ तुझे. परी, परी असे एक उणे, मेरू सरसी नोहे जाणे, स्थळ सूक्ष्म तू या कारणे, महत्व नाही परी ऐसा." परंतु तुझ्यापेक्षा मेरू पर्वताची जी रांग आहे, हा मेरू पर्वत तुझ्यापेक्षा जास्ती उंच आहे आणि तेवढीच एक तुझ्याकडे कमतरता आहे. आता ही एक ओळ सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे, हे आपण जेव्हा अध्याय विस्ताराने बघू त्यावेळेला नक्की याचं विश्लेषण आपण बघूया. आणि हे असं विंध्याला म्हटल्यानंतर त्याच्यातला अहंकार जागा होतो, की सगळं माझ्याकडे आहे, मग एकच गोष्ट का माझ्याकडे कमी असावी? आणि म्हणून त्यांनी त्याच्या सामर्थ्याच्या बळावरती तो इतका उंच झाला, की सूर्याचा प्रकाश सुद्धा पृथ्वीवरती पडायला तयार नाही. इतका उंच झाल्यानंतर एक बाजू सूर्याच्या प्रकाशाने पृथ्वीवरती दिसायची आणि विंध्याच्या पलीकडची बाजू म्हणजे साऊथची जी बाजू आहे, इकडे पूर्णतः अंधार म्हणजे दिवस त्या धरतीवरती नाहीच. एवढा तो उंच झाला. का तर मी सगळ्यांपेक्षा माझ्याकडे सगळंच असलं पाहिजे. मी टॉपला नेहमी असलं पाहिजे. या अहंकारापोटी तो विंध्य जो आहे, तो अतिशय रागामध्ये इतकी त्यांनी त्याची उंची वाढवली. त्यामुळे सगळीकडे अंधार पडून गेले एका बाजूला आणि सगळी लोकं चिंतेत पडली. कारण आपल्यालाही माहिती आहे, की जर सूर्यास्तानंतर शक्यतो आपली कुठली कामं होत नाहीत. जी काही आपण ॲक्शन करतो, कार्य करतो, ती आपण दिवसा उजेडीच सगळ्या गोष्टी करत असतो. आपलं जे काही नित्य प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे सगळी जी सृष्टी आहे, ती अर्धी सृष्टी थांबल्यासारखी झाली आणि त्यामुळे सगळीकडे चिंता आली, की हे आता या विंध्याला सांगणार कोण आणि ह्याची उंची जी आहे, ती कमी कोण कसं करेल? आणि म्हणून जे समस्त ऋषीगण आहेत, हे सगळे ऋषीगण इंद्रदेवाकडे गेले, की "देवा आता तूच यातनं काहीतरी मार्ग काढ. तू देवांचा राजा आहेस." आणि इंद्रदेव आहे तो सगळ्या त्या ऋषींना आणि त्याच्या इंद्राच्या दरबारातील इतर देवांना घेऊन क्रोधाने ब्रह्मदेवाकडे जातो. कारण ब्रह्मदेव हा सृष्टीचा रचयिता आहे, की ज्यांनी ही सगळी सृष्टी रचना केलेली आहे. आणि ते सगळेजण रागामध्ये अ, ब्रह्माकडे जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, की "हे देवा हे असं काय आहे आणि या विंध्याला तुम्ही शिक्षा करा म्हणून." तर ब्रह्मदेव त्यांना असं म्हणतो, की तुम्ही एक काम करा याच्यासाठी काशी नगरामध्ये, वाराणसीमध्ये अगस्ती मुनींचा आश्रम आहे. अगस्ती मुनींचा विंध्य हा शिष्य आहे. तर कृपया तुम्ही त्या अगस्तींकडे जा आणि तुम्ही त्यांना सांगा, की ह्या विंध्याला त्याची उंची जी आहे ती कमी करा आणि असं म्हणून त्या अगस्त्य ऋषींना तुम्ही दक्षिणेकडे जायला भाग पाडा.
ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी, अगस्त्याचे पुरी काशी, तया दक्षिण दिशे पाठवावे. ह्या अगस्त्य मुनींना जे आहे ते तुम्ही, अगस्ती हे सप्त ऋषी मधले एक, आणि ह्या अगस्त्य मुनींना तुम्ही दक्षिणेकडे जायला सांगावं. आणि ज्या वेळेला ते अगस्ती तिथे येतील त्यावेळेला तो विंध्य जो आहे तो त्यांचा शिष्य असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्यांची नम्रता त्या ठिकाणी सिद्ध करेल. अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचळ आहे जो का, गुरु येतोची सन्मुखा, नमित होय शरणागत. आणि अशा प्रकारे तो त्या ठिकाणी नम्र येईल आणि मग पुढचं अगस्त्य मुनी करतील. तर असं म्हणून सगळे जे ऋषी आणि देवगण जे आहेत ते अगस्त्य मुनींकडे येतात. आणि अगस्त्य मुनींना अतिशय आनंद होतो, की साक्षात देवादेव इंद्र आणि इतर ऋषीगण त्यांच्याकडे आलेले आहेत. तर ते यथोचित त्यांचं आदरातिथ्य करतात आणि त्यांना विचारतात, की "काय कारण माझ्याकडे येण्याचं?" तर त्यावेळेला ते सगळे देव त्यांना सांगतात, की असं-असं झालेलं आहे आणि सगळी सृष्टी त्याच्यामुळं त्याचं चलन जे आहे ते सगळं थांबून गेलेलं आहे. तर विंध्य हा तुमचा शिष्य आहे, त्यामुळे तो तुमच्याशिवाय कोणाचं ऐकणार नाही. तरी कृपया करून तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मदत करावी. आता हे आपल्याला जर कोणाकडनं एखादं काम करून घ्यायचं असेल, तर अर्थात आपल्याला त्या व्यक्तीची ज्याच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचंय, त्याची स्तुती करणं भाग आहे. मग त्याच्या घराची स्तुती करा, त्याच्या घरातल्या व्यक्तींची स्तुती करा, त्याची स्वतःची स्तुती करा. जेणेकरून स्तुती झाली, की माणूस जरासा हवेत जातो. थोडंसं 2 शेर मांस त्याच्यावर चढतं आणि मग तो आपण जे काही म्हणू ती गोष्ट करायला तयार असतो. तर तसं या सगळ्या देवांसोबत आलेले जे ऋषीगण आहेत त्याच्यामध्ये जे मुख्य ऋषी आहेत देवर्षी, देवांचे जे ऋषी आहेत बृहस्पती. तर ह्या बृहस्पतींनी ही युक्ती व्यवस्थित केली आणि ते म्हणले, की या संपूर्ण सृष्टीमध्ये आजपर्यंत जेवढ्या कोणी पतिव्रता स्त्रिया झालेल्या आहेत, या सगळ्या स्त्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल, तर ती अगस्त्य मुनींची पत्नी जी आहे तिचं नाव लोपामुद्रा. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ज्यावेळेला वाचलं त्यावेळेला ह्या लोपामुद्रा आणि अगस्त्य मुनी ह्यांचा ऋणानुबंध काय आहे, याची आपण व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. तर ही लोपामुद्रा ही अत्यंत पवित्र अशी आहे. इतर सर्व ज्या पतिव्रता स्त्रिया झाल्या, या सगळ्यांपेक्षाही जास्ती पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी स्तुती केलेली आहे. आणि मग त्यांनी उदाहरणं दिली, की कोणाकोणापेक्षा श्रेष्ठ आहे. शेवटी एखादी गोष्ट श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आपल्याला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. तुलना करणं गरजेचं आहे. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता होती, लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री, एक-एक नावं आता ते सांगतायत. अरुंधती, सावित्री, अनसूया महाव्रती, शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. ही अरुंधती आहे, सावित्री आहे, अनसूया माता आहे आणि शांडिल्याची जी पत्नी आहे, त्यासोबत लक्ष्मी आणि पार्वती, शतरूपा स्वयंभूसती, मेनका जाण अतिविख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता, जो आपण ध्रुव तारा बघतो त्या ध्रुव ताराची म्हणजे त्याला जो व्यक्ती म्हणून होता, तर त्या ध्रुवाची आई सुनीता, संज्ञादेवी सूर्यकांता, स्वाहादेवी होती ख्याता, यज्ञपुरुषी प्राणेश्वरी. जे आपण हवन करताना जे स्वाहा असं जेव्हा म्हणतो, ती स्वाहा म्हणजे अग्निदेवाची पत्नी आहे. अग्निदेवाच्या 2 बायका आहेत, स्वाहा आणि स्वधा. ज्यावेळेला आपण पवित्र कार्य करतो, तर त्यावेळेला आपण स्वाहा असा उच्चार करतो आणि ज्यावेळेला पितरांचं कर्म करतो, त्यावेळेला स्वधा असा उच्चार करतो. तर त्या दोन्ही बायकांचं डिव्हायडेशन झालेलं आहे, की कोणाला काय हा विभाग द्यायचा. तर ही जी स्वाहा जी आहे, ही ही सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती. परंतु याहुनी अधिक आचार ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे, की ह्या सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ जर कोण असेल, तर ती लोपामुद्रा आहे आणि लोपामुद्रेचं आचरण त्या ठिकाणी ते बृहस्पती जे आहेत ते सांगत असतात. आणि मग सगळे जे देव आहेत ते त्यांना विचारतात, की मग आदर्श पतिव्रतेचं आचरण कसं असावं? तर त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. कारण राजा कितीही महान असला, कितीही श्रेष्ठ असला, कितीही ताकदवर असला, तरी या राजाला योग्य दिशा देण्याचं जे काम असतं, तो त्या राजाचा जो मुख्यमंत्री असतो, मुख्य त्यांचा राज्यमंत्री जो त्यांना सल्लागार आपण ज्याला म्हणतो. तर तो सल्लागार त्याला त्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्याचं काम करतो. तसं हे बृहस्पती जे आहेत, हे इंद्राचे सल्लागार आहेत. आणि मग हे सगळे देव ह्या बृहस्पतींना विचारणा करतात, की कृपया आपण ह्याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन करावं. आता हे मार्गदर्शन मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या काळाला अनुसरून आहे. त्यामुळे यातल्या काही गोष्टी आजच्या दिवसाला कालबाह्य आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावरती फार न लक्ष देता त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आपण विचार करावा. पण त्यांनी अगदी पूर्ण रुटीन जे आहे, एका पतिव्रते स्त्रियेचं,
कारण पूर्वीच्या काळी असं होतं, की स्त्री म्हणजे तिचा जन्म फक्त संसार करण्यासाठी झालाय, चूल आणि मूल आणि पती जो आहे त्या पतीच्या कार्यात हातभार लावायचा. परंतु आपल्याला ही एकच बाजू माहिती आहे, परंतु दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे, जी लोपामुद्राच्या बाबतीमध्ये इथे प्रकर्षाने जाणवते, जे आपल्याला श्रीपाद चरित्रामध्ये याचा उल्लेख जाणवेल, की लोपामुद्रा ही स्वतः इतकी अ, काय म्हणा ज्ञानी होती. म्हणजे तिचं लग्न होण्याच्या अगोदर ती लोपामुद्राचे वडील हे सुद्धा प्रचंड ज्ञानी होते आणि या वडिलांच्या संगतीमुळे लोपामुद्रा लहान असल्यापासून तिला आत्मज्ञानाची कायम ओढ राहिली. त्यामुळे तिने हे ठरवलं होतं, की मी अशाच व्यक्तीशी लग्न करेल, जो मला ह्या आत्मज्ञानाचा मार्ग दाखवेल. आणि अशा अनुषंगाने त्या अगस्ती मुनींची त्या ठिकाणी भेट होते आणि ज्यावेळेला त्या लोपामुद्रेला त्याची जाणीव होते, की हे अगस्ती ऋषी हे तेच आहेत, जे मला हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवू शकतील. आणि तेव्हा लोपामुद्रा आणि अगस्ती मुनी यांचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे लग्नापूर्वी सुद्धा लोपामुद्रा ही ज्ञानाची तेवढीच अधिकारी होती, तेवढीच ताकदवरही होती. अनेक वेळेला वडिलांच्या जागेवरती, वेदांतावरती, वेदांवरती चर्चा ज्या परिषद घडायच्या, त्यावेळेला लोपामुद्रा स्वतः त्या ठिकाणी हजर राहायच्या आणि त्यासुद्धा त्यांचे विचार जे आहेत ते त्या ठिकाणी मांडायचे. त्यांचे ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी मांडायचं. एवढं त्यांचं सामर्थ्य होतं लग्नापूर्वी. म्हणजे अशीच कोणीतरी स्त्री नाहीये, हा त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश. आणि हे झाल्यानंतर मग अगस्ती मुनींची भेट होते, लग्न होतं आणि मग अगस्ती मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आत्मज्ञानाचा मार्ग समजतो आणि त्यामुळे त्यांचं आचरण जे आहे, ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपा विण जाणं, दान धर्म न करावा. की दिवसभर जे कोणी अतिथी येतील, आता त्यावेळेला आश्रम व्यवस्था होती त्यामुळे जो कोणी आश्रमात येईल, कोणी बाहेर पांथस्थ असतो, बाहेर वाटसरू असतो, तो विश्रांतीसाठी त्या आश्रमात येत असेल, तर त्याची विचारपूस करणं, त्यांना खायला-प्यायला देणं, ह्या सगळ्या गोष्टींचं नित्य न थकता जे आचरण करतात आणि पती निरोपाविण जाणं, दान धर्म न करावा, की पतीला न विचारता कुठल्याही प्रकारचा दानधर्म हा करू नये, असं हे आचरण जे आहे त्या स्त्रीचं आहे. जागृत न होता पती देखा, पूर्वी उठीजे सती ऐका, करणे सडा संमार्जनाधिका, करणे निर्मळ मंगलमय. आता हे थोडंसं अवघड आहे. बऱ्याच वेळेला काळाच्या ओघात या गोष्टी बदलल्या की त्याच्यात असं सांगितलेलं आचरण, की पती उठायच्या अगोदर ती आपण उठून सगळं सडा रांगोळी पूर्ण जे काही नित्य तुमचा पूर्व ज्या काही गोष्टी आहेत दिवसाच्या, त्या सगळ्या तुमच्या तयार झाल्या पाहिजेत. तर साधारणतः असं दिवसाचं त्यांचं रुटीन दिलेलं आहे. एक वाक्य पुन्हा एकदा ह्यातलं आचरणामधलं एक महत्वाचं आहे, जे आत्ताच्या काळात सुद्धा आपण वागलं पाहिजे स्त्री म्हणून. पुरुष संतोष असता जरी, दुश्चित नसावे त्या नारी. पुरुष दुश्चित असे तरी, आपण संतोषी नसावे. खूप वाक्य महत्वाचं आहे, की आपला पती ज्यावेळेला आनंदामध्ये आहे, कुठल्याही कारणाने त्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, तर त्या आनंदामुळे किंवा आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण दुःखी राहू नये. पुरुष संतोष असता जरी, दुश्चित नसावे त्या नारी, की तिने दुःखामध्ये त्यावेळेला राहायचं नाही, तर आपल्या पतीच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं. जरी आत्ता तुमची परिस्थिती ती नाहीये सहभागी होण्याची, परंतु पतीसाठी, आपल्या नवऱ्यासाठी आपण करावं. आणि ज्यावेळेला नवरा दुःखामध्ये आहे, त्यावेळेला आपण आनंद व्यक्त करायचा आहे. हे एक आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न करावा या गोष्टींचा, की पतीच्या दुःखामध्ये आणि आनंदामध्ये दोन्हीमध्ये तितक्याच ताकदीनं किंवा तितक्याच ह्यानी सहभागी व्हायचंय. तो ज्यावेळेला आनंदात आहे, त्यावेळेला आपण दुःखी राहायचं नाही किंवा ज्या आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, की आज यजमानांचा आमचा मूड चांगला आहे. मग तो मूड मेंटेन ठेवणं हे आपलं काम आहे. आणि जर एखाद दिवशी तो मूड चांगला नाहीये, तर ठीक आहे, त्याचं काही दुःख असेल, तर त्या दुःखामध्ये त्याला सावरून परत बाहेर आणणं, हेही आपलं काम आहे. अशा प्रकारे हे एक वाक्य फार आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे, पती आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लावीजे ख्यात, सिंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी. साधारणतः स्त्रीचं सौंदर्य जे आहे, म्हणजे नऊवारी साडी जी घातलेली स्त्री आहे, तिचं जे सौंदर्य आहे ते पंजाबी ड्रेस मधल्या मुलीमध्ये येणार नाही. प्रत्येकाची एक-एक ठेवण आहे आणि त्या-त्या ठेवणीनुसार ते सौंदर्य आहे. तर हळद-कुंकू कपाळाला लावणं असतं, सिंदूर लावणं असतं, ह्या सगळ्या ज्या अलंकाराच्या गोष्टी आहेत, तर हे आपल्या पतिराजाचं आयुष्य वाढावं यासाठी आहे. पुन्हा तेच आहे, की ही पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे ह्या गोष्टी आहेत. कारण खूपदा हा प्रश्न मला वैयक्तिकरित्याही अनेकांनी विचारला, की गुरुचरित्रामध्ये सगळे नियम स्त्रियांसाठीच का सांगितलेले आहेत? पुरुषांसाठी का नाही सांगितलेले?
पण एक लक्षात घ्यायचं, की हा ग्रंथ त्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या काळच्या संस्कृतीनुसार हे सांगितलंय. पण आजच्या काळाला रिलेट करताना पुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची, की जे स्त्रीसाठी सांगितलेलं आहे, सेम आपल्याला तेवढंच लागू आहे. म्हणजे बायको आनंदात असताना आपण राग-राग करणं, चिड करणं हेही चुकीचं आहे. आणि बायको दुःखात आहे आणि आपण काहीतरी एन्जॉय करत राहणं, हेही तितकंच चुकीचं आहे. या दोघांमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे, ते आजच्या काळाला सुसंगत हे असलंच पाहिजे. तर त्या दृष्टीनं हे जे नियम आपण आता बघतोय, हे दोघांना तितकेच ॲप्लिकेबल आहेत. नवऱ्याने कसं वागायचं, पुरुषांनी कसं वागायचं आणि स्त्रीनी कसं वागायचं, हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता पतीच्या आयुष्यवर्धनासाठी एवढे सगळे अलंकार धारण करायचे. मग पतीनं काय धारण करायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, की हे सगळं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून वटपौर्णिमेचे उपवास करा, हरतालिकेचे उपवास करा, आणखीन कशाचे उपवास करा, एवढे अलंकार सगळे घाला. हे सगळं स्त्रीनेच करायचं. मग पुरुषांनी काय करायचं? हे स्त्रीने करण्यामागं कारण असं आहे, की स्त्रीकडे तेवढी ताकद आहे, जी पुरुषाकडे नाही. स्त्रीकडे जेवढी सहनशक्ती आहे, तेवढी पुरुषाकडे अजिबात नाही. पुरुष कुठल्याही दुःखाच्या लाटेमध्ये सहज वाहून जाऊ शकतो. परंतु स्त्रीकडे एवढं सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, की प्रत्येक मातेच्या रूपामध्ये ही शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी वास करून आहे. त्यामुळे या शक्तीला ना शंकर भगवान चॅलेंज करू शकतात, ना विष्णू भगवान, ना कोणी जगातली गोष्ट ही चॅलेंज करू शकत नाही. मग हे जर स्त्री त्या पतीसाठी करत आहे, तर पतीचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की त्या स्त्रीशी प्रामाणिक राहणं. प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवून एकपत्नी व्रत आपण आचरणं, की तिच्याशी कुठल्याही प्रकारे दुर्व्यवहार न करणं, तिला कुठल्याही प्रकारे न फसवणं. जे काही असेल ते तिच्या संगनमतानं तिला समजावून किंवा तिच्याशी संवाद साधून मग करणं, हे पतीचं तितकंच महत्त्वाचं कर्तव्य आहे. पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावी ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. आता खूपदा हा प्रश्न विचारला जातो, की सगळे अलंकार स्त्रियांसाठीच का आहेत? तुम्ही जर एक ऑब्झर्व्ह केलं आपल्या जेवढ्या देवी-देवता आहेत, ह्या सगळ्यांचं जर ऑब्झर्व्ह केलं तुम्ही, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, की जे अलंकार स्त्रीच्या अंगावरती घातलेले तेच अलंकार पुरुषाकडेही आहेत. जर स्त्रीकडे मंगळसूत्र आहे, तर पुरुषाकडे कंठ हा घातलेला आहे कंठामधला. बाजूदंड दोघांकडेही आहे. कपाळावरती प्रत्येकाकडे अलंकार आहेत. जर स्त्रीला हळदी-कुंकू लावायला सांगितलेलं आहे, तर पुरुषाला त्रिपुंड लावणं किंवा अष्टगंध लावणं, टिळा लावणं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु काळाच्या ओघात पुरुष जसा बाहेर पडला कामासाठी, तसं-तसं ह्या गोष्टी त्यांनी बाद केल्या किंवा कमी केल्या. कारण आज ऑफिसला जाताना जर आपण भस्म लावून फिरलो आणि टिळे लावून फिरलो, तर हास्यच जास्त होईल. त्याच्यावर हसा जास्त होईल आणि त्यामुळे ते पुरुष घातले त्या गोष्टी परिधान करत नाहीत. त्यामुळे पुरुषांना अलंकार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. फक्त एकच अलंकार जो आहे तो स्त्रीला आहे, पण पुरुषाला नाही आणि तो म्हणजे नाकातली नथ, जी पुरुषाला नाही. अन्यथा तुम्ही कुठल्याही देवी आणि देवताचं जर रूप पाहिलं, जेव्हा साज चढवला जातो देवाला सुद्धा आपण एकादशीला बघतो, की विठ्ठलाला जो साज चढवला जातो, तो त्या दोघांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीमधला जो साज बघितला तर न सोडता सगळे अलंकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. वेगवेगळे प्रकार असतील, परंतु जो काही म्हणजे कुठे बांधायचे, हाताला बांधा, दंडाला बांधा किंवा पायामध्ये तोडे घाला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे दिसतील. परंतु काळाच्या ओघात हे पुरुषांनी थोडंसं ड्रॉप करून ठेवलंय. त्यामुळे पुरुषांना अलंकार नाही अशातलं म्हणणं नाही. तर तुम्हाला तुमच्याकडे स्त्री शक्तीकडे जर ताकद असेल, तर तुम्ही तुमच्या पुरुषांना सांगावं. रोज टिळा लावायचाच, आम्ही लावतो, मग तुम्ही पण लावायचा. तर ह्या गोष्टी आपल्या आवडीनुसार आहेत. अर्थात हे काही कंपल्शन नाही. तर अशा प्रकारे हे एक आचरण आहे. त्यानंतर अ, सासू शिश्वर नणंदा वहिनी दीर भावे त्यजुनी राहू म्हणे वेगळोनी श्वान योनी पावे सत्य. की कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवणं हे स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे. कारण कुटुंब हे केवळ तात्पुरतं नाही गोष्ट आहे. याच्या 42 पिढ्यांशी संबंध राहतो आणि पुढे येणारी जी पिढी आहे, ही पिढी घडवणं हे सर्वतः म्हणजे मेजॉरिटीने हे स्त्रीचं जास्ती कर्तव्य आहे. कारण बाळावरती जर पहिले संस्कार होत असतील, तर त्या आईच्या विचारांचे होतात. गर्भामध्ये ज्यावेळेला बाळ असतं, त्यावेळेला आई जे काही विचार करते, त्या प्रत्येक गोष्टीचा बाळाच्या मनावरती, मेंदूवरती परिणाम होत असतो. म्हणून स्त्रीकडे जास्ती लक्ष दिलंय आणि म्हणून स्त्रीला जास्ती आचरणाचे जे नियम आहेत, ते यासाठी आहेत कारण तिच्यावर जबाबदारी मोठी आहे. जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती असते, तेवढंच त्याच्याकडं रिस्कही तेवढीच असते. तर त्या दृष्टिकोनातून त्या स्त्रीकडे ही खूप मोठी जबाबदारी आहे, की पुढचं जनरेशन समाज जो घडवायचा आहे, तो समाज घडवण्याची जबाबदारी ही स्त्रीकडे जास्ती आहे.
म्हणून आपल्याकडे जी म्हण आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारे, की जिच्या हातात ती पाळण्याची दोरी आहे तिच्याकडे ती ताकद आहे. मग ती ताकद वायफळ न जाता योग्य ठिकाणी झाली तर तिची जी मुलं संतती निर्माण होणार आहे, ही संतती ही त्याच संस्कारामध्ये जाते. तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कुटुंबांना बांधून ठेवणं, प्रत्येकाकडे कमी जास्त पॉइंट्स असतात. कोणी चांगलं असतं, कोणी एखादा मुद्दा चुकीचा असतो, एखादा स्वभाव वेगळा असतो. पण ह्या सगळ्यांना सांभाळून ठेवणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे आणि म्हणून सासू, शिश्वर, नणंदा, वहिनी. शिश्वर याचा अर्थ सासरा. सासू आणि सासरे, नणंदा आणि वहिनी, दीर भावे त्यजोनी, राहू म्हणे वेगळोनी, श्वान योनी पावे सत्य. ह्या सगळ्यांना सोडून जर ती नवऱ्याकडे हट्ट करत असेल, की मला सेपरेट राहायचं अर्थात तुम्ही म्युच्युअली जर हे करत असाल तर चांगली गोष्ट आहे. परंतु त्रास देऊन किंवा मला सेपरेट राहायचंय आणि मग मला आई-वडिलांपासून मुलाला तोडायचं आहे. अशा भावनेतून की माझी प्रायव्हसी एवढाच एक कंटेंट ठेवून जर आपण ही गोष्ट करत असाल, तर मग गुरुचरित्र असं म्हणतं की "श्वान योनी पावे सत्य." त्यानंतर "पती सवे विवाद देखा, करिता पावे महादुःखा, पती अंतःकरणी असे एका, आपण एक करू नये." की वाद घालताना तात्विक वाद असावेत, असा त्यातला आपण संदर्भ घ्यावा. "जितुके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी, समर्था पाहुनी कांक्षेसी, पती निंदा करू नये." की आपल्या पतीचं जे काही इन्कम आहे, त्याच्यामध्ये कसा संसार भागवायचा, हे त्या स्त्रीचं कर्तव्य पण आहे आणि ती जबाबदारी पण आहे. त्याच्याकडे हे कमी आहे म्हणून त्याची निंदा करणं हे चुकीचं आहे. म्हणून "जितुके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी," की त्याच्यामध्ये समाधान लाभा. दुसऱ्याकडे हे घेतलं, मग तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही काहीच करत नाही, असं म्हणून त्याची अर्थात पतीचं तेवढंच कर्तव्य आहे, की त्याच्या पत्नीची इच्छा पूर्ण करणं, हेही त्याचंच कर्तव्य आहे. परंतु मर्यादा असतात काही गोष्टींना, की त्यांनी जरी किती खटाटोप केला, तरी शेवटी जो काही पगार आहे, तो तेवढाच मिळणार असेल. तर तुम्ही जर अति हव्यास धरला, की नाही मला आज एवढं 2 तोळ्याचं, 5 तोळ्याचाच अलंकार पाहिजे. तेवढी जर क्षमता नसेल आणि त्याच्यावरनं जर हिणवलं जात असेल, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे पतीने जी काही त्याची जबाबदारी आहे, कारण ज्यावेळेला लग्न होतं, त्यावेळेला जेव्हा 7 फेरे घेतले जातात, त्यावेळेला पतीला एक वचन द्यावं लागतं, मुलीच्या आई-वडिलांना आणि मुलीला सुद्धा. ते वचन असं आहे, की धर्मेच, कामेच, अर्थेच आणि ते पुरोहित जे असतात, तर ते त्यांना असं सांगतात, त्या नवऱ्या मुलाला सांगतात, की "तू असं म्हण, नाती चरामी, नाती चरामी, नाती चरामी." की ह्या मुलीचं धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्ही गोष्टी देण्याची मी जबाबदारी घेतो. मोक्ष देण्याची जबाबदारी ही सद्गुरूंची असते. त्यामुळे मोक्षाची जबाबदारी पतिराज घेत नाही. परंतु ह्या इतर गोष्टी, की जे काही धर्म आहे, जे काही आपलं काय म्हणूया आपण संस्कृती जी आहे, या संस्कृतीनुसार, आचार-विचारानुसार तिला सपोर्ट करणं. मग ती मुलगी ज्यावेळेला तुमच्याकडे येणार आहे, तेव्हा सगळं घर सोडून ती तुमच्याकडे येते. तर अशा वेळेला तिच्या गोष्टींना सपोर्ट करणं, ही मी जबाबदारी घेतो आणि ह्याचं वचन मी देतो. अर्थेच की तिचे जे काही फायनान्शियल गोष्टी आहेत, या गोष्टींची मी कमिटमेंट त्याला किंवा वचन जे आहे, की तिला कुठल्याही प्रकारचं उपाशी राहावं लागणार नाही किंवा तिच्या ज्या काही इच्छा आहेत पैशाशी रिलेटेड, तर त्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन. आणि तिसरं कामेच, की तिच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, पंच ज्ञानेंद्रियांनी भोगावयाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी तिला देण्याचा परोपरी प्रयत्न करेन. अशा 3 प्रकारे वचन जे आहे ते लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा हा बायकोला देत असतो. म्हणून आपल्याकडे विवाह हा संस्कार म्हटलेला आहे. विवाह हे इव्हेंट नाहीये, की फक्त करायचं आणि लोकांसमोर. तर ह्याच्यामध्ये हा संस्काराचा भाग असतो. आणि मग ह्या तिन्हीची जबाबदारी घेतल्यानंतर ते पालन करणं, हे पतीचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. त्यामुळे असं अजिबात समजायचं नाही, की फक्त सगळे नियमावली जी आहे ती पत्नीसाठीच आहे. पतीचं ऑलरेडी कमिटमेंट घेतलेली असते, तो फॉलो करणं हे त्याचं काम आहे. जर नाही केलं, तर त्याची शिक्षा काय होते ते पुढच्या येणाऱ्या अध्यायांमध्ये आपल्याला कळेल. त्यामुळे त्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता एक वाक्य आजच्या काळाला ह्यातलं आपण आपल्या पद्धतीने रिलेट करूया. "जाऊ नये वनभोजनासी, अथवा शेजारी या गृहासी, इष्ट सोय रे म्हणून हर्षी, जाऊ नये प्रतिदिनी." की आता पूर्वीच्या वेळेला जर आश्रमात राहत असेल किंवा छोट्याशा झोपडीत राहत असेल, तर थोडंसं किटी पार्टी करायला पाहिजे, बाहेर जाऊन खायला पाहिजे, अशी इच्छा होणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे त्याही वेळेच्या स्त्रिया तसं वाटत असतील आणि आजही वाटतं. त्यामुळे मानवी स्वभाव तसाच आहे. म्हणून ते म्हणले, "जाऊ नये वनभोजनासी," की बाहेर जाऊन आउटिंग करायला जे खायला जायचंय अथवा शेजारी या गृहाशी किंवा शेजारच्या घरामध्ये इष्ट सोय रे म्हणून हर्षी,
जाऊ नये प्रतिदिन. रोज-रोज हे करायला जायचं नाही. त्यांना छान वाटतं म्हणून नातेवाईकांकडे जाऊन बसायचं. रोज कोणा कुठल्या नातेवाईकांकडे जायचं. रोज बाहेरचं खायला पाहिजे आपल्याला किंवा रोज कोणीतरी शेजारच्या घरात जाऊन गप्पा-टप्पा करत राहायचं, गॉसिपिंग करत राहायचं. हे करू नये रोज-रोज. म्हणजे त्यावेळेला हे नक्की होत असावं आणि त्याचा आचार असावा म्हणून ही नियमावली दिली. आजही आपल्याकडे हेच होतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या स्त्रीने सांभाळायच्या असतात. कारण तिच्यावरती कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि "पती सन्मुख निष्ठुरोनी, उत्तर देता कोपोनी, उपजे मुखी होऊनी, सप्त जन्म दरिद्रपण." की ॲरोगंटली बोलणं पतीशी. त्याच्यामुळे 7 जन्म मुके म्हणून जन्माला येईल असं म्हटलंय. आता आपला मुद्दा पटवून सांगणं म्हणजे ॲरोगन्स नाहीये. पण तुम्ही तो कशा पद्धतीने सांगताय ह्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे थोड्याशा आत्ताच्या काळानुसार आपण काही गोष्टी रिलेट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे रोजचा दिनक्रम जो आहे, तिने कसं वागायला पाहिजे, तिने कसं चालावं, कसं झोपावं, कसं स्नान करावं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे, ती ह्या पातिव्रत्य धर्माच्या आचरणामध्ये सांगितलेली आहे. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचेनी वंशा उद्धार गती, तैशी स्त्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लाधे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेची लाधे पुरुषानिका, पतिव्रता स्त्री अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाणा. आयुष्यामध्ये स्त्रीचं काय महत्व आहे, ह्या 3 ओव्यांमध्ये आपल्याला समजू शकतं. एक पुरुष म्हणून त्याला असं जेव्हा वाटतं, की या जगामध्ये माझ्याकडे सगळं काही आहे, मला कशाची आवश्यकता नाही. असं ज्या वेळेला वाटेल, त्या वेळेला 3 ओव्या ज्या आहेत, त्या आवर्जून वाचायच्या. की स्त्रीचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे? आपण दुर्गा सप्तशती सुद्धा वाचतो. त्याच्यामध्ये सुद्धा हीच मागणी केलेली आहे, की मला कशी पत्नी हवी आहे, जी माझ्या कुळाचा उद्धार करेल. अशी मुलगी, अशी स्त्री माझ्या आयुष्यात यावी, ही त्याच्यामध्ये मागणं आहे. जे आपण विवाह जमण्यासाठी म्हणून तो मंत्र म्हणायला सांगतो. त्याच्यामध्ये जे सांगितलंय तेच या 3 ओव्यांमध्ये, की स्त्रीचं किंवा पत्नीचं आयुष्यामधलं स्थान का महत्वाचं आहे आणि म्हणून बायको आपली कशी असली पाहिजे किंवा तिच्या असण्यानं काय होतं, घरोघरी स्त्री असते, सगळीकडेच बायका आहेत. प्रत्येकाचं लग्न झालंय, प्रत्येकाची आपापली बायको आहे, कोणाची छान दिसते, कोणाचं काय अजून प्रत्येकाचं वेगवेगळं रूप आहे. परंतु काय करावी लावण्य संपत्ती, परंतु हे शारीरिक सौंदर्य हे काय कामाचं आहे? कारण वयोमान जसं-जसं वाढणार आहे, तसं-तसं हे सौंदर्य कमी होणार आहे आणि जरी नाही झालं, अगदी आजकाल तर 60च्या वयातल्या बायका सुद्धा स्वतःला मेंटेन ठेवतात. त्यामुळे शारीरिक सौंदर्य जे आहे, याचा काय उपयोग? काय करावी लावण्य संपत्ती. हे जे सौंदर्य आहे स्त्रीचं, हे सौंदर्याचा काय उपयोग? जिचेनी वंशा उद्धार गती, तैशी स्त्री घरी असावी. तिचं सौंदर्य, बाह्य सौंदर्य जे आहे त्याला फार महत्व न देता, तिचे जे आचरण आहे, तिचे विचार जे आहेत, तिचे संस्कार जे आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे, अशी स्त्री, अशी पत्नी तुमच्या आयुष्यात असणं, हे पुण्याईनेच घडतं. त्यामुळे अशी स्त्री पत्नी म्हणून लाभण्यासाठी पुरुषांनी पुण्य कमवणं आवश्यक आहे. ज्याचे घरी पतिव्रता आणि अशी स्त्री जर असेल तर काय होणार आहे? ज्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लाधे तैशी सती. अशी कोणाला बायको मिळणार आहे? ज्यांनी 100 जन्म पुण्य कमवलेलं आहे. जो नॉर्मल नशिबापेक्षा त्यांनी काहीतरी विशेष सत्कर्म केलेले आहेत. अशाच व्यक्तीला अशी स्त्री लाभणार आहे. सगळ्यांनाच असं लाभत नाही. म्हणून ते म्हणलंय, की ज्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लाधे तैशी सती. की 100 जन्मामध्ये तुम्ही सतत सत्कार्य करत राहिलात आणि काहीतरी वेगळं नशीब घेऊन जन्माला आला असाल, तर तुमच्या घरीही अशी पतिव्रता स्त्री जी आहे, ती लाभणार आहे. सगळ्यांनाच लाभत नाही. त्यामुळे आपल्याला कशी बायको मिळाली पाहिजे किंवा कशी बायको मिळाली आहे, याच्यासाठी त्या व्यक्तीचं तेवढं पुण्य असणं अपेक्षित आहे. त्यामुळे बायकोला दोष देण्यात अर्थ नाही. स्वतःलाच टोकायचं, आपणच चांगली कामं केली नाही म्हणून आपल्याला बघा पती-पत्नी ज्यावेळेला आपण आता 28वा अध्याय बघितला, त्याच्यात कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला आहे. 12वा अध्याय बघितला, त्यानंतर 20वा अध्याय बघितला. ह्या प्रत्येकामध्ये महाराजांनी आपल्याला
प्रत्येक गोष्टीचं कारण मीमांसा करून सांगितले, की ह्या सृष्टीमध्ये जी गोष्ट घडते, ही प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. याच्या मागे काही ना काहीतरी कारण घडलेलं असतं आणि म्हणून ती गोष्ट घडते. मग ही जे 2 आत्मे आहेत, एक स्त्री म्हणून जन्माला आलाय, एक पुरुष म्हणून जन्माला आलाय. ह्या दोघांचं मिलन नवरा-बायको म्हणून होणं, हे सुद्धा निश्चित काहीतरी कारणाने घडत असेल. जे आपण म्हणतो, की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाच्या दरबारात बांधल्या जातात वगैरे, वगैरे. बरं ब्रह्मदेवाच्या ठिकाणी बांधल्या जातात म्हणजे काय? की ज्यांचं मागच्या काही जन्मांचं बॉन्डिंग आहे किंवा मागच्या काही जन्मांचं कनेक्शन आहे, तेच दोघं एकमेकांना कनेक्ट होतात. जर एखादा व्यक्ती मागच्या जन्मांमध्ये त्या 2 व्यक्तींचं हाडवैर आहे आणि या हाडवैरमध्येच त्या दोघांचाही मृत्यू झाला. तर कदाचित हे दोघं या जन्मामध्ये नवरा-बायको म्हणून एकमेकांसाठी जन्माला येतात आणि ह्या दोघा नवरा-बायकोंचं कधीही एकमेकांशी पटत नाही. दोघंही वेल क्वालिफाईड असतील, चांगले गुण असतील त्यांच्याकडं म्हणजे समाजामध्ये जर चित्र बघितलं, तर आपण असं म्हणू शकणार नाही, की ही स्त्री थोडी डावी आहे किंवा हा पुरुष थोडासा डावा आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं वैगुण्य आहे म्हणून भांडण होतात. नाही, दोघंही चांगलेच असतात. पण कधीच या दोघांचं जमत नाही. याचं कारण मागच्या जन्मातलं जे वैर शिल्लक राहिलेलं आहे, ते फेडण्यासाठी या दोघांना कारण नवरा-बायको हे एकच असं नातं आहे, जे आयुष्यभर कायम राहतं. जे 24 तास एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतं. मग ते जे हार्डवेअर आहे, ते पूर्ण करण्यासाठी या दोघांना नवरा-बायको म्हणून एकमेकांच्या जवळ आणलं जातं आणि दोघं आयुष्यभर भांडत राहा आणि एकदाच्या तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. उलटंच आहे. जर दोघांमधलं मागच्या जन्मांमधलं काहीतरी सत्कार्य आहे, कोणीतरी कुठल्यातरी जन्मामध्ये कुठल्याही जन्मामध्ये, मग तो पक्षी असेल, प्राणी असेल किंवा मनुष्य देह असेल. अशा कुठल्याही देहांमध्ये दोघांचं खूप छान बॉन्डिंग होतं. ते बॉन्डिंग एवढं स्ट्राँग आहे, की ते दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. अशा वेळेला सुद्धा या दोघांना या जन्मामध्ये पुन्हा नवरा-बायको म्हणून एकमेकांना जोडलं जातं आणि ह्या दोघांमधलं प्रेम इतकं असतं, की अख्खं जग जर यांच्या विरुद्ध असलं, तरी यांना काही फरक पडत नाही. ह्यांच्यामधला जो विश्वास आहे, हा विश्वास कधीच तुटत नाही. इतके ते एकरूप झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, की जे याच्यात म्हटलेलं आहे, की अशी स्त्री तुम्हाला मिळावी ह्यासाठी 100 जन्माची पुण्य आहे. तुम्ही 100 जन्मामध्ये चांगलं काहीतरी सत्कृत्य करत गेला पाहिजेत, तरच तुम्हाला अशी पत्नी मिळते. मग आपल्या आयुष्यात आपण जे काही जोडीदार आहोत, आपण पत्रिका बघताना ह्या गोष्टी बघितल्या होत्या, की योनी ज्याला बघतात, की कुठली योनी आहे? याची मांजर योनी आहे, याची व्याघ्र योनी आहे, याची आणखीन मेंढा आहे. तर ह्या योनी म्हणजे ते स्वभाव आहेत. आपण जेव्हा पत्रिका मिलन करतो अ, मुलाचे आणि मुलीचे, त्यावेळेला 36 गुण बघतो. हे 36 गुण बघणं म्हणजे काय असतं? ते ह्या दोघांचे स्वभाव एकमेकांना कसे होणार आहेत. बघायला गेलं तर प्रत्येकाचा स्वभाव आपापल्या जागी बरोबरच असतो. परंतु वृश्चिक राशीवाला जो फटकळपणे पटकन उत्तर देऊन जो अविवेकाने उत्तर देतो. विचार करत नाही आपल्याला काय बोलायचंय आणि बोलून नंतर विचार करतो. तेच जर आपल्याला तिथं तुळेचा माणूस असेल तर? तो विचार करतो, की मी बोलल्याने काय परिणाम होऊ शकतील? मग मला काय बोललं पाहिजे? आणि असे जर दोघं नवरा-बायको म्हणून जर आले, तर 100% त्या पुरुषाला जो तुळ राशीचा आहे, तो सतत याच्याशी भांडत राहणार, की तू जरा बोलताना आधी विचार करायला पाहिजे. बोलून गेल्यानंतर काय उपयोग आहे? आणि सतत या दोघांमध्ये क्लॅशेस होत राहणार. आणि म्हणून एक राश्यांतर योग हा पत्रिकेमध्ये बघितला जातो, ज्यावेळेला पत्रिका मिलन करायची असते, की एक राशी सोडून म्हणजे एकाची जर मेष रास आहे आणि दुसऱ्या पार्टनरची जर वृषभ रास असेल, तर ह्या दोघांमध्ये कधीच जमत नाही. म्हणजे 2 राशीमध्ये जर 11 राशींचं अंतर असेल, तर त्या 2 राशींचं कधीच एकमेकांशी जमत नाही. मग तो सिंह राशीचा असेल आणि दुसरी पार्टनर जी आहे व्यक्ती, ती कन्या राशीची असेल किंवा कर्कची असेल, तर या दोघांचंही जमत नाही. कारण कर्क राशीवाला अतिशय मृदू स्वभावाचा, चंद्राचा आधिपत्य असल्यामुळे आणि सिंह म्हणजे रवीची रास आहे. म्हणजे एक सूर्य, एक दिवस आहे, एक रात्र आहे. मग ही अशी जोडी जुळणं हे सुद्धा आपल्याच कर्माचे भोग आहेत. त्यामुळे आपल्याला जी कोणी पार्टनर म्हणून व्यक्ती लाभलेली आहे, तिच्याशी आपलं असलेलं मागचे जे काही आपले गोष्टी राहून गेल्यात करायच्या, भांडण असेल, प्रेम असेल किंवा व्यवहार असतील कुठलेही, तर ते सगळे फेडण्यासाठी म्हणून आपल्याला या जन्मात पती-पत्नी म्हणून बघितलं जातं. जे पुढच्या येणाऱ्या अध्यायांमध्ये आपल्याला कळेल, की किंवा मागेही आपण अध्यायात बघितलं, की 7 जन्म एकमेकांशी ते पती-पत्नी म्हणूनच जन्माला आले आणि शेवटचा जन्म त्यांना राजा-राणी म्हणून, राजकन्या आणि राजकुमारी म्हणून जन्म मिळाला आणि त्या जन्मामध्ये त्यांना ज्ञानाचा मार्ग सापडतो आणि दोघंही मुक्तीला प्राप्त होतात.
त्यामुळे आपण आपलं पार्टनर आहे तो किती महत्वाचा आहे आणि अशी जर स्त्री त्या व्यक्तीला लाभली, तर ती स्वतःचा उद्धार करतेच, परंतु त्या पुरुषाचा सुद्धा उद्धार करते आणि बऱ्याच वेळेला आपण असं अनुभवतो, की लग्नापूर्वी तो व्यक्ती जो आहे, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती अजिबात कुठली देवाची सेवा करत नसेल किंवा फार-फार काहीच करत नाही, थोडंफार करत आहे. परंतु लग्न झाल्यानंतर मात्र मग ती व्यक्ती त्याला बदलायला लावते, हळू सेवा घडते आणि हळू यथावकाश त्याच्याकडनं अनेक गोष्टी घडतात. मग तो गुरुचरित्र वाचायला घेतो, आरतीला करतो. असं करत ते उद्धार करून घेतात. मग पुढच्या जन्मांमध्ये आणखीन कुठल्यातरी जन्मात योनीला जन्माला येतील आणि पुन्हा कुठल्यातरी रूपाने पुन्हा नवरा-बायको होतील. पुढच्या आणखीन सेवा घडतील. असं करत एक स्टेप बाय स्टेप ते महाराजांच्या जवळ जातील. तर ह्या गोष्टी आपल्या नित्याच्या अनुभवातल्या आहेत. म्हणून अशी पतिव्रता स्त्री लाभणं ही 100 जन्माची पुण्य आहे किंवा 100 जन्माच्या सत्कृत्याचं फळ आहे. म्हणून पुरुषांनी सुद्धा चांगली बायको मिळावी यासाठी आधी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता मिळाल्यानंतर काही गोष्टी आपण सोडून द्यायच्या आणि त्यातनं पॉझिटिव्हली काय करता येईल ते आपण जरूर बघावं. चतुर्विध पुरुषार्थ देखा. म्हणजे आता आपण बघितलं, की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचा लाभ जो आहे तो स्त्रियेमुळे होतो आणि जर ती स्त्री बिघडलेली असेल, तर हे चारही पुरुषार्थांचा ऱ्हासही होतो. चतुर्विध पुरुषार्थ देखा. स्त्रियेचिनी लाधे पुरुषानिका. पतिव्रता स्त्री अधिका. पुण्यानुबंधे मिळे जाणा. त्यामुळे अशी स्त्री जर त्या पुरुषाला लाभली, तर त्याला चारही पुरुषार्थांचा लाभ होऊन म्हणजे 100% त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणून पत्नीची साथ लाभणं ही अत्यंत आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेवढं आपण आई-वडिलांच्या समवेत राहत नाही, तेवढं आपण पती-पत्नी म्हणून एकत्र राहत असतो. त्यामुळे आपल्याला मिळालेली साथ ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु त्यासाठी पुण्यानुबंधे मिळे जाणं. हे जर आपलं पुण्य चांगलं असेल, तरच आपल्याला असे जोडीदार लाभतोय. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय बेस्ट करता येईल ह्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे नसेल तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा आणि ही गोष्ट जरी आपल्याकडे पुण्य नसेल, पण महाराजांची आपण सेवा करतो आहोत. त्यामुळे महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी आणि अशी स्त्री आपल्याला मिळावी किंवा असा जोडीदार आपल्याला मिळावा, की ज्याच्या साथीनं आपण हा प्रवास आणखीन सुखकर करू शकतो. हेच आपलं अंतिम ध्येय आहे. कारण महाराजांकडे जाणं यासाठीच आपला जन्म आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. त्यामुळे आपण कितीही जसं याच्यात म्हटलं, की शरीराने किती सौंदर्य मिळालेलं आहे, त्याचा काही फारसा उपयोग नाही. कारण ते वयोमानानुसार बदलणार आहे. परंतु हे जे आहे आचार-विचारांचे, संस्कारांचे भाग जो आहे, हा मरेपर्यंत तसाच राहतो आणि मेल्यानंतर सुद्धा पुढील जन्मांमध्ये हा कॅरी फॉरवर्ड होतो. त्यामुळे अशी विचारवान स्त्री जी आहे किंवा विचारवान पुरुष जो आहे, तो साथीदार म्हणून मिळणं हे जास्ती महत्वाचं आहे. पुण्य घडे जे गंगा स्नाने, लाधे सतीचे दर्शने, महापापी होय पावन, सप्तजन्म पापे जाते. आता आपण सती प्रथा आता बंद आहे, त्यामुळे सतीविषयी काही बोलण्याचं कारण नाही. पण अशी स्त्री लाभावी किंवा अशा स्त्रीची साथ लाभावी यासाठी आपण सत्कार्य करत राहणं. त्यामुळे एक यातनं धडा घ्या, की जे नाही आत्ता ते आपण मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा. परंतु आता जे आपल्याकडे आहे, ते जर आपल्याला बदलायचं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल, तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट एकच आहे, सत्कार्य करत राहावं लागणार. लोकांना मदत करणं असेल, काही देवाच्या सेवा करणं असेल, आणखीन ज्या प्रकारे लोकांना आनंद देता येईल. मग तुम्ही छानशा एखाद्या वृद्धाश्रमात जा, तिथल्या आई-वडिलांची सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. जे गोरगरीब लोकं आहेत, तुमच्याकडे जर 4 पैसे असतील, तर त्या गोरगरीब लोकांना मदत करण्याच्या दृष्टीनं, सहकार्याच्या दृष्टीनं, अहंकार न बाळगता जर त्यांना मदत करत राहिला, तर त्या सत्कार्याच्या जोरावरती कारण आपण खूपदा केंद्रामध्ये प्रश्नोत्तराच्या वेळेला हे प्रश्न विचारले जातात, की आमचा जो कोणी जोडीदार आहे, तो असा वागतो, तसा वागतो. मग कोणी म्हणतं आमचं व्यसनीच आहेत, मग कोणी म्हणतं आमची स्त्रीच जरा व्यभिचारी आहे. ती अजिबात मला सपोर्ट करत नाही. आमच्यामध्ये सगळे क्लॅशेसच आहेत. तर शेवटी आता ठीक आहे, जे आहे ते एक्सेप्ट करायचं आणि ते जर बदलायचं असेल, तर तुम्हाला बदलावं लागेल. तुम्हाला सत्कार्य करत राहावे लागतील आणि जसंही तुम्ही ते सत्कार्य कराल, त्याचा परिणाम होऊन तुम्हाला त्या स्त्रीची किंवा त्या जोडीदाराची साथ तुम्हाला लाभते आणि तीच जी कोणी व्यक्ती आहे, ती तुम्हाला कदाचित मदत करून जाईल. परंतु सरतेशेवटी जसं सूर्यफूल आहे, ते तुम्ही कुठेही जरी ठेवलं, तरी ते सूर्यप्रकाशाकडेच ओढ घेतं. तर त्याच प्रकारे प्रत्येक आत्मा जो ह्या सृष्टीमध्ये आहे, तो सजीव, निर्जीव कुठल्याही रूपामध्ये असू दे. मग अगदी दगड सुद्धा का असू नये, दगडामध्ये सुद्धा आत्मा आहे. हे आपण श्रीपाद चरित्रामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्या कर्माचे भोग सुद्धा दगडावरती भागवले जातात.
मंदिराचा पायाचा दगड व्हायचं, की मंदिराच्या मूर्तीतला दगड व्हायचं, हे पण पुण्य लागतं. श्रीपाद चरित्र आपण जरूर वाचा किंवा ऐका. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला जरूर समजतील, की दगड होणं हे सुद्धा आपल्या दुष्कर्माचं फळ असतं. पण त्याच्यात जर चांगलं काही सत्कार्य असेल, तर तो दगड देवाच्या मूर्तीचा होतो आणि त्या देवाच्या मूर्तीचा दगड झाल्यामुळे सतत त्याच्यावरती मंत्रयुक्त जे काही अभिषेक केले जातात, तर त्याचे संस्कार त्या दगडावरती होऊन त्या आत्म्याचा सुद्धा उद्धार केला जातो आणि असा हा परमेश्वराचा न्याय आहे. त्यामुळे प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये परमेश्वराचा वास आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही सत्कार्य कराल, चांगलं वागाल, रागावून, चिडून, भांडून काहीच मिळणार नाही. सगळं निगेटिव्ह आयुष्यात होत जाणार. तुम्ही जे प्रेडिक्ट करत जाताय, की माझ्या आयुष्यात असं घडायला पाहिजे, मग मी त्यासाठी एवढे प्रयत्न करतोय. परंतु तुम्ही रागावणं, चिडणं, कोणाला मारणं किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्या सतत जर करत राहिला, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक तर सोडा, पण नकारात्मकतेची एवढी रांग लागेल, की तुम्ही शेवटी फ्रस्ट्रेट होऊन जाणार, की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. हे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आपण स्वतः असतो, दुसरा कोणीही नाही. त्यामुळे आपण म्हणजे थोडक्यात बाण असतो, बाणाचं जे टोक असतं, हे बाणाचं टोक म्हणजे आपले नकारात्मक कृत्य. आपण जेवढे ते नकारात्मक कृत्य करणार, तेवढं ते बाणाचं टोक आपल्या आतमध्ये घुसणार आहे आणि त्याच्या वेदना आपल्याला तीव्र होणार आहे. पण त्याऐवजी जर आपण सत्कार्य करत राहिलो, तर ते बाणाचं टोक जे आहे ते बोथट होऊन आपल्याला जरी बाण लागला, जरी आयुष्यात दुःख आलं, तरी आपल्याला त्याची इजा होणार नाही. त्याच्या वेदना आपल्याला जाणवणार नाहीत. आणि म्हणून आयुष्यामध्ये सत्कार्याचं महत्त्व हे अबाधित आहे. दानधर्म करणं देवाने कधीच असं सांगितलं नाही, तुम्हाला जेवढं तुमच्या आयुष्यात आहे सगळं देऊन टाका दान. अजिबात सांगितलं नाही. तुम्हाला तुमच्या प्रपंचात सगळा उपभोग घेऊन जे उरणार आहे, त्यातलं तुम्हाला दान करायचं कमीत कमी 10% तरी दान करावं, हे शास्त्रविचार आपल्याकडे सांगितलेलं आहे. जे काही पर्यावरण संवर्धनाची कामं होतात, नदी घाट बांधणं असेल, वृक्ष लागवड करणं असेल, जे काही प्रकारे पर्यावरणात निसर्गाच्या रक्षणासाठी तिथं सत्कार्य करावं, तिथं दानधर्म करावं. गोरगरिबांच्या सेवेसाठी दानधर्म करावा, जो आपल्याला योग्य वाटेल तो. तर अशा प्रकारे आपण जेवढं सत्कार्य करू, त्याच्यातूनच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या बदलत जातात. त्यामुळे आत्ता काय आहे माझ्याकडे ह्याच्यावरती फोकस करून मला कुठपर्यंत जायचंय याचा विचार करणं हेच आपल्यासाठी हितावं आहे आणि म्हणून हा 31वा अध्याय हा आपल्या जोडीदाराविषयी सांगणं आहे. त्यामुळे फक्त स्त्रीविषयी हे सांगणं नाही, तर पुरुषांनी सुद्धा तसंच आचरण ठेवावं. एकपत्नी व्रत असेल, स्त्रीशी प्रामाणिक राहणं असेल, तिला कुठल्याही प्रकारे फसवणूक न करणं असेल, तुमची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. त्या दृष्टिकोनातून व्यावहारिक जगत असताना अध्यात्म आणि व्यवहार, अध्यात्मामध्ये व्यवहार चालत नाही, पण व्यवहारात अध्यात्म नेहमी असलंच पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या अध्यायाकडे जरूर पाहावं आणि हे आचरण आजच्या काळाला सुसंगत जे आपल्याला करता येईल. मग आजच्या काळातलं आचरण जसं ह्याच्यामध्ये बृहस्पतींनी सांगितलंय, तसं आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात. त्या पद्धतीने स्त्रियांनी रोज आपल्या हातामध्ये 2 बांगड्या ह्या घातल्याच पाहिजे. कपाळाला कुंकू किमान लावलंच पाहिजे. किमान हे 2 अलंकार तरी आपण धारण करायचे आहेत आणि लग्न झाल्यानंतर जे आपले अलंकार आहेत ते धारण करावेत. हे स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. याच्याही मागे विज्ञान आहे. शेवटी एंड ऑफ द डे आपल्याकडे एवढंच गोष्ट असते, की माझा स्वतःचा विकास होणं. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आचार-धर्माचं पालन करावं आणि ह्यालाच गुरुचरित्रामध्ये धर्म असं म्हटलेलं आहे. इथं कुठेही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हा धर्म नाहीये. तर जी आपली कर्तव्य आहेत, त्या कर्तव्यांचं पालन करणं म्हणजेच धर्माचरण करणं आहे आणि जो कोणी धर्माचरण करतो, त्याच्या आयुष्यात कधीच दुःख येत नाही आणि त्याला भगवंत तारतो. हे आत्तापर्यंतच्या 31 अध्यायांमध्ये ज्या ठिकाणी महाराजांनी चमत्कार केलेले आहेत, कोणाला हंडा दिलाय सोन्याचा, कोणाचं दूध दुभती म्हैस जी आहे ती दुभती केली आहे. असे अनेक जे चमत्कार झालेत, ह्या सदाचाराच्याच बेसवरती केलेले आहेत, की कितीही दुःख असू दे, संकट असेल, तरी ते स्त्रीनी किंवा त्या कुटुंबानी त्यांचा आचार बिघडू दिला नाही. कुठेही फसवणूक, चोऱ्या-माऱ्या अशा केलेल्या नाहीत. त्यामुळे जो सदाचारी आहे त्याच्यावरतीच महाराजांची कृपा होते. जो खूप क्रोध करतो, राग करतो, चिड करतो, त्याच्यावरती महाराजांची कृपा होतच नाही. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही जपजाप्य करा, पण महाराजांची तुमच्यावर कृपाच होत नाही. कारण कृपा होण्यासाठीची जी पूर्वतयारी आहे ती तुमची नाहीये आणि त्यासाठी स्वतः शांत राहणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हा आपला अध्याय जो आहे तो आपल्याला ह्या आचरणाविषयी, आपली कर्तव्य जे आहेत त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतो